भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार प्रहार केलाय। ते बीड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते। सुरेश धस म्हणाले, तपासाच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीत नवीन एसपी यांना कोण कशा पद्धतीने वागतं हे सांगितलं पाहिजे। इथले काही पोलीस हे आकाने नेमणूक करण्याने संपूर्ण माहिती आकाला पुरवतात। हे होणं अत्यंत घातक आहे। पोलीस दल आरोपींना मदत करत असेल तर अवघड आहे। आकापर्यंत पोहोचेपर्यंत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आका पुढे जातो। पीक विमा, राग, गायरन, जमीन डापण्याचा पॅटर्न आम्ही सांगितलं। उद्या अजून लोक येणार आहेत, त्यांच्यासमोर अजून पॅटर्न सांगू। संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडले पाहिजेत, हे आमचं मत आहे। वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही। माझे आणि वाल्मिक कराड यांचे काय सुमधुर संबंध होते हे उद्या जाहीरपणे सांगणार आहे। तुमच्याबरोबर देखील माझे संबंध होते, का बिघडले सांगा म्हणा। कोण अमोल मिटकरी? अमोलला माझं सांगणं आहे, तू कोणाच्याही खिशात हात घाल, माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नको। या आगीत तेल ओतण्याचे काम तू करू नको, असा सल्लाही भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना दिला। पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे। थर्मलमधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणतरी टोल वसूल करत आहे। आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत। नाही आले कोणी तर धनुभाऊ आपले विमान खाली आणा, तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे। आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा, तुला कोणी घेरले आहे? हा काही राजकीय विषय नाही। या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत, मुस्लिम लोक सहभागी होणार आहेत। वाल्मिक कराड यांच्याशी माझे कसे संबंध आहेत ते सांगा, की मधुर आहेत, अमधुर आहेत? तुम्ही सुद्धा माझे मित्र आहेत, माझ्याकडे कागद आहेत, मी तारीख सांगतो कधीपासून ते माझे मित्र राहिले नाहीत। अमोल मिटकरी लहान आहे, तू कोणाच्या नादी लागतोय? या रगेलचा नादी लागू नको, तुझे लय अवघड होईल, असंही सुरेश धस म्हणाले। तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।